श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18वा. चंपावतीला जिवंत केल्याचा प्रसंग. या अध्यायाचे नित्यपठन केले असता ब्रह्महत्येचा दोष सकळ नाहीसा होऊन कुंभी पाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय सुरुवात होत आहे. जालंधरनाथाच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेला गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होता आणि तो वैरागी झाल्याची वार्ता गोड बंगालच्या खेडोपाडी पसरली होती. लोक मोठ्या असतेने त्याला सामोरे जात, त्याचे आदरातिथ्य करीत, तेथे राहण्यास सांगत. पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे. अशा प्रकारे मार्गभ्रमण करीत करीत तो कौल बंगालमध्ये गेला. कौलपटन हे त्या देशाची राजधानी होती. तेथील राजा तिलकचंद पराक्रमी व वैभव संपन्न होता. गोपीचंदाची बहीण ही चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. मग गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते. त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ती वर्तन चंपावतीच्या शास्त्री कोणालाही आवडले नव्हते. प्रत्येक जण त्याची निंदाच करीत होता. चंपावती बिचारी काय बोलणार? त्याचे बोलणे ती मुकाट्याने ती सहन करीत होती. कौलपटणात गेल्यावर गोपीचंद एका पानवाट्यावर जाऊन बसला आणि वैरागी झालेला असला तरी त्याचे ते राज्य मात्र काही कमी झालेले नव्हते. योगायोगाने चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या आणि त्याने गोपीचंदाला ओळखलं आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली. तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ आपल्या नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकीर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तिने अश्वशाळेत आणून तेथेच खाऊ पिऊ घालून नगरातून गुपचूप हाकलून देण्याचं ठरवलं. त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून गोपीचंदापाशी पाठवले. त्यांनी त्यांची भेट घेऊन राजानं चंपावतीच्या भेटीकरिता राजानं राजवाड्यात बोलावले आहे असा निरोप दिला. जाता जाता भेटून जाईल असा विचार करून तो अश्वशाळेत गेला. मग दासीने त्याला मागील कारणे अश्वशाळेत नेऊन बसविले. तेव्हा आपण काही काळ येथेच थांबा, राजवाड्यातील सर्व मंडळी आपल्याला येथेच भेटतील असं सांगून ती निघून गेली. राजापाशी जाऊन त्यांनी गोपीचंदाला आणल्याचा निरोप दिला. सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्याच्यासाठी पंचपक्वानाचे भोजन पाठवले. तेव्हा मान अपमानाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो समत्व दृष्टीने भोजन करू लागला. अंतःपुरातील राजस्त्रियांची दृश्य गव्हाण्यातून ते पाहत होत्या. चंपावतीच्या एका नणंदेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी कुत्सितपणे भेदी हसून तिच्या भावावर येथेच तोंड सुख घेऊन हसून तिच्या भावावर येथेच तोंड सुख घेऊ लागल्या आणि त्यांच्याही नवऱ्याने चंपावती अतिशय विधित झाली. त्या सर्वजणी कुत्सितपणे भेदी हसून तिच्या भावावर येथेचे तोंड सुख घेऊ लागले. त्यांच्याही नवऱ्याने चंपावती अतिशय विधित झाली. तो आघात तिला सहन होईना. अशी अपहेलना सहन करण्यापेक्षा आपण मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली.
तिने तीक्ष्ण असं खंजीर आपल्या पोटात खुपसून तिने आपला प्राण त्याग केला. इकडे गोपीचंदाने आपले भोजन संपवले आणि तेथे आलेल्या दासींना म्हणाला, तुम्ही चंपावतीला घेऊन या. तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईन. तेव्हा ती दासी चंपावतीला बोलावण्यास तिच्या मंदिरात गेली. तर त्या ठिकाणी त्या रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून ती एकदम किंकाळली. त्याची आकांत पाहून चंपावतीची सासुरे, दीर, जावा, नणंदा, इतर नातेवाईक, सेवक यांनी तिच्या महालात गर्दी केली आणि सर्व प्रसादात आक्रोश ऐकू येऊ लागला. या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असं म्हणून सर्वजण त्यालाच दोषी ठरवून त्यालाच शिव्या शाप देऊ लागले. राजवाड्यातील रडारड ऐकून आल्याने गोपीचंदाने बाकीदाराकडे चौकशी केली. असं त्याने सांगितले की चंपावतीचा भाऊ वैरागी होऊन दारोदार भीक मागतो आहे, म्हणून तिने आत्महत्या केली. ते ऐकून गोपीचंदाला मोठा धक्का बसला. आपण येथे आलो आणि चंपावतीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी अपकीर्ती होईल. या विचाराने तो उदास झाल्या. काही वेळाने राजवाड्यातील मंडळी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली. मग गोपीचंदही त्यांच्या बरोबर गेला. जाताना त्यांच्या मनात विचार आला, आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथपंथी सामर्थ्य दाखविले पाहिजे. त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्याची तोंडे बंद होणार नाहीत. प्रेताला आग्नी देऊ नका. मी माझे गुरु जालंधर त्याला येथे आणून चंपावतीला जिवंत करतो असा गोपीचंद त्यांना म्हणू लागला. पण लोकांनी त्याला वेळी ठरवले. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायलाच तयार नाही. त्यांनी चंपावतीचे प्रेत चित्तेवर ठेवले. पुन्हा कळवळून लोक ऐकत नाहीत हे पाहून तोही चित्तेवर चढून बसला. गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतोस तर तुझ्या चमत्कार पाहायला आम्हाला सुद्धा हवा. आम्ही तुला प्रेताचा हात काढून देतो. तू गुरुला दाखव आणि येथे तुझ्या गुरुला घेऊन ये. तू परत येईपर्यंत आम्ही 4 दिवस प्रेत जपून ठेवतो. चंपावतीच्या नवऱ्यानं तिचा एक हात कापून गोपीचंदाकडे दिला. तो घेऊन तो हेलापटणाकडे गेला. मग धावत निघाला. हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालंधर वायू वेगाने त्याच्यापाशी प्रगट झाले. त्याच्यापाशी प्रगट झाले. त्याला धीर देऊन ते राज्य प्रसादात गेले. त्यावेळी 4 दिवसाच्या नंतर येणारा गोपीचंदाचा गुरु प्रहराच्या आतच आलेला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने त्याचे स्वागत केले. तेव्हा गोपीचंदाची अवहेलना केल्याबद्दल नाथाने त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. मग प्रेताचा हात आपल्या हातात घेऊन नाथाने संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावली आणि चंपावतीला हाक मारली. तशी चंपावती जिवंत होऊन धावत आली. ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने नाथाला वंदन करून त्याची क्षमा मागितली आणि त्यांना भोजन करून जाण्याची विनंती केली. त्या दिवशी नाथाने चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समयी
आपल्या मुखातील उष्टाघास तिला भरवून अमरत्व दिले आणि दारी संपन्न झाल्यावर जालंधर हेलापटणास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास निघाला. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्याचे तप पूर्ण होताच जालंधर तेथे गेला आणि गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करविले आणि त्याला सर्व विद्या शिकवून देवाकडून त्याला वरदाने मिळवून दिली. याचबरोबर अध्याय 18 समाप्त होत आहे.